नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अणूच्या आकारमानाबद्दल किंवा अणूच्या त्रिज्येबद्दल बोलूया। तसेच आवर्त सारणीमध्ये अणूच्या आकारमानाबद्दल एखादा आवर्ती कल आहे का ते पाहूया। साधारणतः अणूचा आकार हा गोलाकार असतो। मग वरवर पाहता तुम्हाला असं वाटू शकतं की हे खूपच सोपं असणार आहे। म्हणजे कसं बघा, जर मला एखाद्या गोलाकार वस्तूची त्रिज्या मोजायची असेल तर सामान्यपणे मला त्या वस्तूच्या केंद्रबिंदूपासून ते कडेपर्यंतचे अंतर किती आहे ते मोजावे लागेल आणि अशाने मला त्या गोलाकार वस्तूची त्रिज्या मिळेल, बरोबर ना। मग आता बघा, सामान्यपणे अनेक लोक जेव्हा ते अणूची कल्पना करतात तेव्हा त्यांना असे वाटते की अणूच्या मध्यभागी एक धनप्रभारित केंद्रक असते ज्यामध्ये प्रोटॉन असतात आणि इलेक्ट्रॉन त्या केंद्रकाभोवती निश्चित अशा कक्षेमध्ये फिरत असतात। म्हणजेच त्यांच्या माहितीप्रमाणे ते म्हणतात की काही इलेक्ट्रॉन या कक्षेत फिरत आहेत आणि आणखी काही या बाहेरील कक्षेत फिरत आहेत। मग हे वरवर सोपे वाटते आणि यावरून मग अणूची त्रिज्या समजून घेण्यासाठी तुम्ही असं म्हणू शकता की अणूचे केंद्रक आणि सर्वात बाहेरच्या इलेक्ट्रॉनमधील अंतर मोजा, मग आपल्याला त्या अणूची त्रिज्या मिळेल। पण बघा मित्रांनो, असे नसते। खरं तर इलेक्ट्रॉन कसे असतात, ते अणूच्या केंद्रकाभोवती कसे परिभ्रमण करतात याचे हे योग्य उत्तर नाही। ग्रह जसे सूर्याभोवती निश्चित कक्षेमध्ये फिरत असतात तसे इलेक्ट्रॉन निश्चित कक्षेमध्ये फिरत नाहीत। आपण याबद्दल आधीच्या व्हिडिओमध्ये बोललो आहोत। मग बघा, इलेक्ट्रॉन हे कक्षांमध्ये असतात ज्या प्रत्यक्षात इलेक्ट्रॉन कुठे असण्याची शक्यता दर्शवतात, पण त्यांची जागा ठोस स्वरूपात निश्चित नसते। मग बघा, या ठिकाणी हे जर अणूचे केंद्रक असेल, तुम्हाला या ठिकाणी कक्षा दिसत आहे की जी मी निळ्या रंगात दाखवलेली आहे, पण त्यामध्ये इलेक्ट्रॉनचे स्थान हे निश्चित नसेल। तर बघा, मी इथे हे द्विमितीय स्वरूपात दाखवत आहे, प्रत्यक्षात ते त्रिमितीय स्वरूपात असते। तर या ठिकाणी या निळ्या भागात इलेक्ट्रॉन असण्याची शक्यता ही सर्वाधिक असते। बघा, या ठिकाणी जे मी इथे हिरव्या रंगात दाखवले आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन हे कमी प्रमाणात असतात, पण काही प्रमाणात शक्यता असते की इलेक्ट्रॉन त्या ठिकाणाहून थोडं दूर कुठेतरी असतील, उदाहरणार्थ इथे असतील, किंवा काही प्रमाणात शक्यता असते की ते इथे असतील। आता तुम्ही म्हणाल, जर बाह्यतम इलेक्ट्रॉन इथे असेल तर ही अणूची त्रिज्या होईल, पण जर तो इलेक्ट्रॉन कदाचित दुसऱ्या जागी म्हणजे समजा या ठिकाणी असेल तर मग ही त्या अणूची त्रिज्या होईल, किंवा कदाचित ते आणखी दुसऱ्या ठिकाणी असू शकते। म्हणूनच अणूची त्रिज्या निश्चित करणे इतके सोपे नाही, कारण इलेक्ट्रॉनची स्थिती, त्यांच्या कक्षा आणि ही संभाव्यतेवर आधारित क्षेत्रे यांना कुठलीही ठोस किंवा निश्चित अशी कडा नसते। मग तुम्ही अणूचा नेमका आकार कसा सांगू शकता? तर बघा, अणूचा आकार ठरवण्याचे काही वेगवेगळे मार्ग आहेत। यातील पहिला मार्ग बघूया। समजा तुमच्याकडे एकाच मूलद्रव्याचे दोन स्वतंत्र अणू आहेत जे एकमेकांशी कुठल्याच प्रकारे जोडलेले नाहीत, त्यांच्यामध्ये कोणताही बंध नाही, तसेच ते एकाच रेणूमध्येही नाहीत। मग या ठिकाणी तुम्ही अशी काही युक्ती वापरली की ज्याद्वारे हे दोन अणू एकमेकांच्या जास्तीत जास्त जवळ येऊ शकतात, हे तुम्हाला कळलं। मग बघा, ते अणू अशा प्रकारे एकमेकांच्या जवळ आहेत, पण बघा त्यांच्यामध्ये कोणताही रासायनिक बंध तयार होत नाही। मग बघा, त्या स्थितीत त्यांच्यामध्ये कोणताही अधिक प्रभाव नसताना, म्हणजे इलेक्ट्रॉन आकर्षण किंवा रासायनिक बंध न होता फक्त नैसर्गिकरित्या ते जास्तीत जास्त जवळ आलेले असतात। मग या ठिकाणी आपल्याला त्यांच्या केंद्रकादरम्यानचे सर्वात कमी अंतर मिळेल। मग आपण त्या दोघांचे किमान अंतर मोजले व त्या अंतराचा अर्धा भाग घेतला तर ती त्या अणूची त्रिज्या होते। मग अशा त्रिज्येला वॉन डर वॉल्स त्रिज्या असे म्हणतात। यानंतर दुसरा मार्ग बघूया। जर दोन अणू एकमेकांशी एखाद्या बंधाने जोडलेले असतील, समजा ते एकमेकांशी सहसंयुज बंधाने जोडलेले असतील, तर त्याही परिस्थितीत तुम्ही अणूचे आकारमान मोजू शकता। तर बघा, सहसंयुज बंध म्हणजे काय हे आपण आधी पाहिले आहे। सहसंयुज बंधामध्ये दोन अणू एकमेकांशी भागीदारी करतात। म्हणजे समजा हे पहिल्या अणूचे केंद्रक आहे आणि हे दुसऱ्या अणूचे केंद्रक आहे, तर हे दोघेही त्यांच्या इलेक्ट्रॉनची भागीदारी करत आहेत। मग अशा परिस्थितीत त्यांचे इलेक्ट्रॉन क्लाउड्स म्हणजेच इलेक्ट्रॉन वितरित होण्याचा भाग हे एकमेकांमध्ये ओव्हरलॅप होतात, म्हणजेच एकमेकांमध्ये मिसळतात।
म्हणूनच त्या बंधांमध्ये असलेले इलेक्ट्रॉन काही वेळेस पहिल्या अणुभोवती राहू शकतात आणि काही वेळेस दुसऱ्या अणुभोवती असतात. अशा परिस्थितीत जेव्हा दोन अणूंमध्ये सहसंयोज बंध असतो तेव्हा तुम्ही त्या दोन केंद्रकांमधील अंतर मोजू शकता. मग त्या अंतराचा अर्धा भाग घेतल्यावर आपल्याला त्या अणूची त्रिज्या मिळते. म्हणजेच अणूची त्रिज्या मोजण्याचे असे वेगवेगळे मार्ग आहेत. मग आपल्याला हे समजल्यावर आता आपण विचार करूया की आवर्त सारणीमध्ये अणूचे आकारमान किंवा अणूची त्रिज्या कशी बदलते. मग या ठिकाणी अणूच्या आकारमानासंबंधी एखादा आवर्ती कल आहे का? सर्वप्रथम तुम्हाला काय वाटते यावर विचार करा. जेव्हा आपण एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा अणूचे आकारमान कसे बदलते? उदाहरणार्थ समजा या चौथ्या आवर्ताकडे लक्ष द्या. यामध्ये सर्वात डावीकडचे मूलद्रव्य आहे पोटॅशियम. तर आपण पोटॅशियम पासून सुरुवात करून अति उजवीकडचे मूलद्रव्य म्हणजे क्रिप्टॉन पर्यंत गेलो. मग तुमच्या मते इथे अणूच्या त्रिज्येत किंवा मग त्यांच्या आकारमानात काय बदल होत जाईल? तुम्ही विचार करा की हे पोटॅशियम आणि हे क्रिप्टॉन यांच्या अणूच्या त्रिज्येबाबत म्हणजेच त्यांच्या आकारमानामध्ये काय फरक असेल? तर मग यावर तुम्ही थोडा विचार करून पहा बरं. मग बघा, जेव्हा तुम्ही चौथ्या आवर्ताचा विचार करता तर आपल्याला समजते की यामध्ये अणूतील इलेक्ट्रॉन हे 4 कवचात भरलेले असते आणि त्या मूलद्रव्यांच्या अणूचे चौथे कवच हे बाह्यतम कवच असते. मग त्यामध्ये काही इलेक्ट्रॉन असतील, बरोबर ना? आता इथे काय होते ते पाहूया. जेव्हा तुम्ही पोटॅशियमचा विचार करता तर बघा, पोटॅशियमच्या केंद्रकात 19 प्रोटॉन असतात आणि त्याभोवती 19 इलेक्ट्रॉन हे 4 कवचात केंद्रकाभोवती परिभ्रमण करत असतात. मग बघा, पहिल्या 3 कवचात 1 ते 18 इलेक्ट्रॉन असतात व चौथ्या कवचात फक्त एकच इलेक्ट्रॉन असतो. तर समजा हे 18 इलेक्ट्रॉन मी इथे दाखवले आहेत. त्यानंतर बघा, हा 19वा इलेक्ट्रॉन बाह्यतम कवचात असेल म्हणून मी त्याला थोडा बाहेर दाखवला आहे. पण इथे लक्षात घ्या की हे मी फक्त समजण्यासाठी दाखवले आहे. प्रत्यक्षात तो नक्कीच तिथे असेल असे नाही. मग या पोटॅशियमच्या अणूच्या बाह्यतम कवचात एकच इलेक्ट्रॉन व केंद्रकात 19 प्रोटॉन आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनला केंद्रकाच्या जवळ ठेवणारे आकर्षण बल, ज्याला आपण कुलोम्ब आकर्षण असे म्हणतो, ते कमी असते. पण जर तुम्ही क्रिप्टॉनचा विचार केला तर त्याच्या केंद्रकात पोटॅशियमच्या तुलनेत खूप जास्त धनप्रभार असतो. क्रिप्टॉनच्या केंद्रकात एकूण 36 प्रोटॉन असतात म्हणजेच धन 36 असा प्रभार असतो. त्याच्या तुलनेत पोटॅशियममध्ये धन 19 इतकाच प्रभार असतो. त्यानंतर बघा, क्रिप्टॉनच्या अणूमध्ये केंद्रकाभोवती एकूण 36 इलेक्ट्रॉन असतात. त्यापैकी 8 इलेक्ट्रॉन हे बाह्यतम कवचात म्हणजे चौथ्या कवचात असतात. तर ते अशा प्रकारे मी दाखवत आहे. तर केंद्रकात अधिक धनप्रभार असतो आणि बाह्यतम कवचात अधिक ऋणप्रभार असतो. यामुळे अधिक कुलोम्ब आकर्षण निर्माण होऊन बाह्यतम कवच आत खेचले जाते. म्हणूनच क्रिप्टॉनच्या अणूचे आकारमान हे पोटॅशियमच्या अणूच्या आकारमानापेक्षा कमी असते. म्हणजेच क्रिप्टॉनच्या अणूची त्रिज्या पोटॅशियमपेक्षा लहान असते. याचा अर्थ असा होतो किंवा मग यावरून आपल्याला असे समजते की जेव्हा आपण एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा अणूचे आकारमान लहान होत जाते. तर मग अणूच्या आकारमानाबाबत हा एक आवर्ती कल आहे. जसे तुम्ही आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाल तर अणूचे आकारमान कमी होत जाते. म्हणूनच या आवर्त सारणीमध्ये हायड्रोजनच्या अणूचे आकारमान सर्वात लहान नसून या हेलियमच्या अणूचे आकारमान सर्वात लहान असते. अर्थातच ते मोजण्याच्या तंत्रावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ हायड्रोजनच्या केंद्रकात 1 प्रोटॉन असते आणि बाहेरच्या कवचात 1 इलेक्ट्रॉन असते. पण हेलियमच्या केंद्रकात 2 प्रोटॉन असतात. तसेच मी इथे न्यूट्रॉन दाखवत नाही कारण वेगवेगळ्या समस्थानिकांमध्ये न्यूट्रॉनची संख्या बदलू शकते. तर बघा, हेलियमच्या केंद्रकात 2 प्रोटॉन असतात व बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे हायड्रोजनपेक्षा अधिक कुलोम्ब आकर्षण निर्माण होते. हेलियममध्ये धन 2 प्रोटॉन आणि ऋण 2 इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे हे इलेक्ट्रॉन अधिक आत ओढले जातात. मग अशा प्रकारे आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे गेल्यावर अणूचे आकारमान लहान होत जाते. मग आता जर आपण आवर्त सारणीमध्ये वरून खाली गेलो म्हणजेच एका गणात वरून खाली जातो तेव्हा अणूच्या आकारमानात काय बदल होते? तर बघा, एका गणामध्ये वरून खाली जाताना आवर्त क्रमांक 1 ने वाढत जातो. त्यामुळे प्रत्येक नवीन आवर्तामध्ये एक नवीन कवचाची भर पडते. म्हणजेच इलेक्ट्रॉन हे नवीन कवचात भरले जातात.
मग प्रत्येक नवीन कवच हे मागच्यापेक्षा आणखी दूर जाते. म्हणूनच आवर्त सारणीमध्ये वरून खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते, म्हणजेच अणूची त्रिज्या वाढते. आणि जर आपण खालून वर गेलो तर अणूचे आकारमान कमी होत जाते. तर मग या ठिकाणी अणूच्या आकारमानाबाबत आणखी एक आवर्ती कल असतो, तो म्हणजे आवर्त सारणीमध्ये वरून खाली जाताना अणूचे आकारमान वाढत जाते, तर खालून वर जाताना अणूचे आकारमान कमी होत जाते. मग या आवर्त सारणीमध्ये सर्वात लहान आकारमान कोणत्या अणूचे असेल यावर आपण आधीच बोललो आहोत. तर हेलियमच्या अणूचे आकारमान सर्वात लहान आहे. मग कोणत्या मूलद्रव्याच्या अणूचे आकारमान सर्वात जास्त असेल, तर ते या आवर्त सारणीच्या खालच्या डाव्या बाजूला असेल, ते म्हणजे फ्रान्शियम. तर आवर्त सारणीमध्ये डावीकडच्या खालच्या बाजूला अणूचे आकारमान सर्वात मोठे असेल, तर उजवीकडच्या वरच्या बाजूला अणूचे आकारमान सर्वात लहान असेल. मग यावरून अणूच्या आकारमानाबाबत सर्वसाधारण आवर्ती कल असा आहे की आवर्त सारणीच्या सर्वात खाली व डावीकडून म्हणजे इथून ते वर सर्वात उजवीकडे वरच्या बाजूने जाताना म्हणजे या ठिकाणी जाताना अणूचे आकारमान लहान होत जाते. मग हे तुम्हाला आता समजले असेल. तर या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.